गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्लॉगची स्टार्टिंग होती आहे सकाळी देवपूजेपासून. मी सकाळी 5 वाजताच उठली होती. मी, मम्मी, आम्ही सगळेजणं सई सोडून, कारण आज होती दिवाळी. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. हॅपी दिवाळी. तर मी आता देवपूजा करत होती. म्हणजे उजेड झाला होता, सनराईज झाला होता. तर मस्त देव नहायले, मग त्याच्यानंतर पूजा वगैरे केली, कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं होतं. तर गाईज, माझे देवधून झाले होते आता. तर मी इकडून तुम्हाला दिसत असेल खूप ऊन येते, कारण ती आमची पूर्वेची साईड होती. सनराईज झालेलं होतं कारण आता. तर मी मस्त धूप वगैरे पण लावलं होतं. आणि हे फुलं मी ना तिकडे पप्पा माळे करत होते सकाळी, तर तिथूनच आणले होते मी. तर इथे माझी पूजा झाली होती. इथलं मी दिव्याच्या इथे थोडेसे फुलं लावले होते आणि त्याच्यानंतर मी इथलं सगळं पुसून पण घेतलं होतं. आणि हे आजचे पूजेचं सामान आहे. पप्पा इथे माळ बनवत आहे काडी आणि त्याच्यासाठी. आणि हे तुम्हाला आंब्याचे पानं आहे, आम्ही तोरणसाठी आणले होते. आणि साईबाबांना पण आम्ही हार लावला होता, हा पण पप्पांनीच बनवला होता. चला मग तुम्हाला आता मेन आमचा एंट्रन्स आहे ना तिथले पण दाखवते. तर हे असं आमच्या दरवाजाला तोरण, गणपती बाप्पाला पण हार बनवलेला आहे. आणि हे दिवे मी सकाळी 5 वाजताच उठून लावले होते. आणि त्याच्यानंतर आता मेन दरवाजावर जाऊ, तो सगळ्यात बाहेर येतो आला. तर इथे पण असं तोरण बनवलं होतं पप्पांनी, आंब्याची पानं वगैरे लावून. आणि तो दिवा पण छान वाटतोय ना लाईटचा. तर चला मग आता घरात जाऊ. 1 hour later. हे बघा, हे मम्मी ना इथे पावभाजी बनवतीये. तर हा सगळा मसाला आहे, त्याच्यात बीट वगैरे पण टाकलेलं आहे. आणि तुम्ही इथे कलर बघू शकता पावभाजीला, किती भारी आलेला आहे. आता याच्यामध्ये ते भाज्या आपण जे बॉईल करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. तर हे बघा, मी इथे पावभाजी टेस्ट करत होती आणि तिथे आमच्या टी व्हीवर व्हिडिओ चालू होता ना, तर मी तो पण पाहत होती. आणि पावभाजी खूप टेस्टी झाली होती. ही माझी फ्रेंड आहे विजया. आम्हीला सरळ बॉबी बोलतो. हाय बेस्ट फ्रेंड्स. तर हे बघा, इथे मी ना हल्दीचं लेपन बनवलं होतं. त्याच्यामध्ये गोमित्र, गुलाबजल, अष्टगंध, हळद हे सगळं होतं. ते मी मिक्स करून घेतलं होतं चांगलं. आता ते मी उंबऱ्याला लावणार आहे प्रॉपरली सगळीकडे. फक्त जिथे आपण ते पावलं लावलेलं आहे ना तिथेच नव्हती लावणार. तर बघत राहा मी कसं लावलं. तर हे बघा, इथे माझं हल्दीचं लेपन लावून झालेलं होतं. मी वरतून खालून साईडनी सगळीकडे प्रॉपर हातानेच लावलं होतं. आणि खूप असा सुगंध दरवळला होता तिथे. तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळीच भेटू पूजेच्या टायमावर. आणि तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ स्किप न करता. इथे आम्ही पूजा मांडायची थोडी थोडी तयारी करत होतो, म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या तिथे ठेवत होतो. आणि हे बघा, हा सगळा फराळ आहे. त्याच्यानंतर इथे पूजेचं ताट आहे. हे बघा, हे आम्ही काल बनवलेलं असं लावलं आहे आम्ही, मीठ. आणि मी इथे सगळे दिवे भरून ठेवले. हे एवढे सगळे दिवे मी भरून ठेवले. आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी. तर हे बघा बाहेर किती कसं वातावरण झालेलं आहे, किती डेंजर. आणि खूप जास्त हवा सुटलेली आहे. हे बघा, मी म्हणजे रेडी झाली. मी सगळं मेकअप पण ते केलेलं आहे, हेअरस्टाईल पण केली आहे. फक्त ड्रेस घालायचं बाकी आहे. फक्त ड्रेस घालायचं बाकी आहे आता. आणि सईचं पण दाखवते तुम्हाला. सईकडे सईनी पण हेअरस्टाईल केलेली. तिचं फक्त मेकअप आणि ड्रेस बाकी. माझी सईची हेअरस्टाईल अशी आहे. तिने असं छोटंसं बो आणि त्याला गजरा लावलेला आहे. आणि माझी हेअरस्टाईल अशी काही आहे, म्हणजे माझ्या आउटफिटवर मॅच अशी पंजाबी टाईप हेअरस्टाईल केलेली मी. ते तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये पूर्ण. तर जेव्हा आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आता आमचं थोड्याच वेळात आउटफिट पण दिसणार आहे. का मी कसे आउटफिट घेतलेले दिवाळीसाठी. घालेल मी, मेकअप करेल. हा, सईचा मेकअप करून देणार मी अजून थोड्या वेळाने. आताशी फक्त 5:30 वाजलेले आहे. तर आम्ही थोडी थोडी तयारी करतोय पूजेची, काय ऐन टायमावर ना उशीर नको व्हायला त्याच्यासाठी. आणि मग पूजा वगैरे झाल्यावर
फोटोज काढल्यावर आम्ही जाणार आहे आजीवांच्या घरी फटाके फोडायला, कारण त्यांच्याच घरी फटाके राहतात. आम्ही दरवर्षी जातो तिथेच फटाके फोडायला. आणि तुम्हाला दाखवते आम्ही कोणते हा, आम्ही छोटे सगळे फोडेल. ही छोटे फटाके फोडेल आणि मी मोठे फटाके फोडेल. शॉर्ट्स आणि ते सगळे फोडणार आहे आम्ही. एक दिवशी लहानपणी होते तर मी फुलझाड फोडलं होतं आणि मम्मीच्या अंगावरच गेलं खूप कपड्यात एवढी असली. आणि तू तर चला मग आपण थोड्या वेळाने भेटू पूजेच्या टायमाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या घरात. तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं? आणि हे बघा, मी इथे ना लक्ष्मीची पावलं काढते रांगोळीने, म्हणजे बाहेरून येता येता ते पूर्ण पूजापर्यंत तिथे काढते. आणि तुम्हाला माझा आउटफिट पण थोडाच वेळात दिसेल. तर मी आता रेडी वगैरे झाली होती, सई पण रेडी झाली होती, तर त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला मी माझा आउटफिट पण दाखवते. तर चला मग पुढची पूजा बघा आता. तर इथे आता आमची पूजा मांडून झाली होती. आता आम्ही इथे आरती करत होतो गणपती बाप्पा लक्ष्मी मातेची. सीताराम मदरम गोपिका बलम जानकी रामचंद्र. आरती घ्या तुम्ही सगळ्यांनी पण. तर तुम्ही बघितलंच का आमची पूजा झाली आणि बाहेर एवढा जास्त फटाक्यांचा आवाज येतो. आता आम्हाला पण जायचं आहे आजीबाबांच्या घरी फटाके फोडायला. बाबांचा फोन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर तुम्ही कधी येत आहे? तर आम्ही लवकरच चाललो आहे त्यांच्या घरी. तर पहिले आम्ही जी सुरसुरी आणली होती पूजा करण्यासाठी ना, ती सुरसुरी आम्ही फोडून घेणार आहे. ती सुरसुरी आम्ही लावणार आहे घरातच. एक तरी फटाका आम्ही घरात लावतो, म्हणजे की सुरसुरी. तर पहिले लावू. आणि देवाची पूजा खूप छान झालेली आहे. खूप छान म्हणजे वातावरण आहे आता घरामध्ये. आणि तुम्हाला हे बघा, पप्पांनी सुरसुरी पेटवली इथे. आमचा पहिला फटाका घरातच राहतो नेहमी पूजेच्या समोर. चला बाहेर जाऊ आता. मम्मी पायाला चटके लागते आमच्या. सई चल. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. तर चला मग आता आजीबाबांच्या घरी जाऊ. चला मग आता आजीबाबांच्या. तर सगळ्यात पहिले आम्ही लावणार आहे 2000ची लढ. तर तिकडे काका ते लढ रस्त्यावर लावतोय. तर चला तुम्हाला पण दाखवते. हे बघा किती मोठी लढ आणली आम्ही 2000ची. काका चाललाय इथे 1000ची लढ आता रस्त्यावर लावायला. मिळायत मागे चालली जाईल. मी नाही थांबणार इथे. नाही हो आबा, लावली.
पुसू निघालाय पुसू पेटलाय. आम्ही इकडे मागे येऊन उभे, पप्पा शूटिंग करताय तिकडून. पेटली, लागली लागली. आता आम्ही 15 शॉर्ट्स आणले होते ना, ते फोडणार आहे, मी फोडणार आहे. तर चला तर इथे आता तो सिंगल शॉट आणला होता ना, तो फोडणार आहे आता काका. लागलाय लागलाय लागलाय. सरका ना तुम्ही. हे वाले शॉर्ट्स फोडू आपण. तर हा काही सिंगल शॉट नाही आहे, हे फुलझाड आहे खरं तर. आत्ता कळालंय आम्हाला. तर याला पप्पा पेटवणार आहे आता. सई चाललंय लावायला. गाईज मी फुल चक्कर पेटवलंय आता. तर आता आम्ही आजी बाबांच्या घरून आलो होतो फटाके फोडून. तर इथे सगळेजण शॉर्ट्स आणि फटाके फोडत होते. सगळे सोसायटीतले लोक खाली आले होते, जिथे तिथे फटाके फुटत होते. आणि आमच्या सोसायटीत पण तुम्ही वरती बघाल ना, तुम्हाला दाखवलं मी, सगळीकडे असं लाईटिंग खूप असं भरलेलं मस्त वाटत होतं. आणि कोणतरी शॉर्ट्स लावले होते, ते एकदम एक्झॅक्ट आमच्या सोसायटीच्या वर फुटत होते. तर चला मग आता तुम्हाला आमचा लुक दाखवतो आम्ही पूर्ण. तर फर्स्ट माझा लुक आहे हा. तर ही सईची फ्रेंड आहे अवंतिका. पुढे मी तिच्याशी बोलली पण, तो पण क्लिप आहे. आणि हा तिचा लुक आहे. तर गाइस हे बघा, ही अवंतिका है सईची फ्रेंड. हाय करती है. कुछ बोलना है आपको? क्या बोलना है? रुको इसमें बोलो. साऊथ इंडियन आहे, मग तिला हिंदी एवढी काही कळत नाही. म्हणजे मराठी आणि हिंदी थोडीच कळती. पण ती एकदम प्रयत्न केलाय तिने मराठी बोलायचा. बाय कर आता. बाय बाय. तिचं नाव अवंतिका आहे. आणि हे बघा गाईज, दिवाळी स्पेशल बासुंदी बनलेली आमच्या घरात. आणि ती आमच्या सगळ्यांचीच फेवरेट आहे. मस्त बासुंदी पुरी खाणार आहे आज आम्ही. आणि आईनी म्हणजे माझ्या आजीनी पुरणपोळ्या पण दिलेल्या आहेत, त्या पण खाणार आहे. तर बघू, मस्त मग टेस्ट करू, जेवण करू. आणि व्हिडिओ अजून पण आहे, बघत राहा. तर हे बघा, मी बासुंदी टेस्ट करते आता. भारी झाली खरंच. बाबा बिनकामाची मला चिडवत आहे. पंचा लुक आज मी कोणाचाच लुक मी दाखवला. यो बाप्पा.